राज्य सरकारने हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पाहता राज्यभरातील 40 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाची दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर केली आहे। सर्व निष्कर्षात बसत असतानाही नांदगाव तालुका व जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांना दुष्काळ सदृश यादीत टाकण्यात आले आहे। राज्य सरकारने कुठलाही दुजाभाव न करता सर्वांना सारखीच मदत होईल अशी वारंवार घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात फक्त 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांना 443.22 कोटी रुपयांची तरतूद करून दुष्काळ सदृश मंडळांना वाऱ्यावरती सोडून दिले आहे अशी शंका उत्पन्न करणारी स्थिती निर्माण करून ठेवली आहे। एका बाजूला जाहीर शासन निर्णयात दुष्काळ सदृश मंडळांना राज्य सरकारतर्फे काही सवलती व उपाययोजना लागू करण्यासंदर्भात परिपत्रक काढले असताना व पीक कर्ज पुनर्गठन, शेतकरी कर्ज वसुली स्थगिती दिली असतानाही राष्ट्रीयकृत बँकांनाही शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेतीशी निगडीत इतर बाबी संदर्भातील कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावली आहे। आपल्या स्तरावरून सदर प्रकारची तातडीने दखल घेऊन बँकांना समज द्यावी आणि दुष्काळ सदृश मंडळात ही तातडीने उपाययोजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने करत आहोत। शेतीशी निगडीत कर्ज वसुली स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन व दुष्काळ सदृश मंडळात तत्सम उपाययोजना लागू करणे या मागणी संदर्भात स्तरावरून उचित दखल घ्यावी ही विनंती। मागण्या खालीलप्रमाणे: गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 पासून तहसील कार्यालयात नांदगाव जिल्हा नाशिक येथे पक्षातर्फे बेमुदत उपोषण करण्यात येईल। याची जिल्हाधिकारी महोदयांनी दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। दुष्काळ सदृश मंडळांना घोषित केल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या निष्कर्षाप्रमाणे भरीव आर्थिक मदत जाहीर करावी। पीक कर्ज पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुली स्थगिती, शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृश उपाययोजना लागू करणे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे शरदचंद्र पवार गटाचे महेंद्र बोरसे यांनी। राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्प अहवाल सादर करत असताना 29 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील दुष्काळग्रस्त 40 तालुक्यांना 2,443 कोटी 22 लाख इतका भरीव निधी मंजूर करत असताना राज्यभरातील घोषित दुष्काळ सदृश मंडळांना कुठलाही धोरणात्मक दिलासा दिलेला नाही। ही बाब दुष्काळ सदृश मंडळांवर अतिशय अन्यायकारक असून राज्य सरकारने वारंवार घोषित केल्याप्रमाणे दुष्काळ सदृश मंडळांना केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे भरीव आर्थिक मदत, हेक्टरी अनुदान आणि इतर उपाययोजना व सवलती लागू करणं अपेक्षित असताना राज्य सरकार मात्र दुष्काळ सदृश मंडळांबद्दल कोणताही निर्णय घेत नसल्याने हा दुष्काळ सदृश मंडळांवर फार मोठा अन्याय होणार आहे। लोकसभा आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारने दुष्काळ सदृश मंडळांना मदत करण्याची घोषणा केली नाही तर पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जूनमध्ये होणार असल्याने तोपर्यंत ह्या दुष्काळ सदृश मंडळांना मदतीपासून निश्चितच वंचित राहावे लागेल ही पक्षाची मागणी आणि भूमिका असून राज्य सरकारने दुष्काळ सदृश मंडळांना भरीव आर्थिक निधी मंजूर करावा। त्याचप्रमाणे राज्याचे माननीय कृषी मंत्री यांनी घोषित केलं होतं की दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% पीक विमा अग्रिम देण्यात येईल। 25% पीक विमा अग्रिमची रक्कम मंजूर करत असताना विमा कंपन्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधीक्षकांकडून हमीपत्र घेतलं होतं की झालेलं नुकसान हे 25%पेक्षा जास्ती असेल। जर झालेलं नुकसान हे 25%पेक्षा जास्ती असेल हे विमा कंपन्याही मान्य करतात, कृषी विभागही मान्य करतो, तर मग 25% अग्रिमच्या नंतरचे वाढीव जी भरपाई आहे, नुकसान भरपाई, त्याबद्दल राज्य शासनाचं काय धोरण आहे याबद्दल राज्य शासनाने खुलासा करणं अपेक्षित आहे। आणि 25%पेक्षा जे जास्ती नुकसान झालेलं आहे किंवा जो अंतिम अहवाल आलेला असेल त्या अहवालानुसार अगदी 25 पासून ते 100% पीक विमा कंपन्या संपूर्ण विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वर्ग करणार आहेत याबद्दलचाही खुलासा प्रशासनाने आणि राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे आज आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण यासाठी करीत आहोत की राज्य सरकारने किमान दुष्काळी अनुदान, हेक्टरी अनुदान, पीक विमा परतावे आणि दुष्काळ सदृश मंडळांना घोषित केल्याप्रमाणे ज्या 10 सवलती आहेत
त्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ असेल, कृषी पंपांची वीज पुरवठा खंडित करू नये हा विषय असेल, रोजगार हमी निकषांमध्ये शिथिलता असेल, जमीन महसुलात सूट असेल, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी असेल, इत्यादी अनुदान असेल, ह्या ज्या आनुषंगिक योजना आहेत यांच्याही राज्य सरकारने लवकरात लवकर तातडीने लागू कराव्यात आणि तालुका प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही एक नम्र आणि कळकळीची विनंती करत आहोत की नांदगाव तालुक्यामध्ये प्रचंड भयानक पाणी टंचाई आहे. ह्या पार्श्वभूमीवर आपण मागेल त्या ग्रामपंचायतीला लवकरात लवकर अगदी 24 तासाच्या आत टँकर मंजूर करणं अपेक्षित असून शुद्ध पाणी पुरवठा करावा ही ठाम मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे करत आहोत. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र 24 न्यूज, नांदगाव.